नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के.बी. रोमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयांतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इयत्ता 11वी भाग क्रमांक 1 मधील शेवटची कविता 6वी दवात आलीस भल्या पहाटे आज आपण ती अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवी आहेत बासी मर्ढेकर. तर या कवितेतून किंवा या कवितेत कवींचे जे काही तरल भाव प्रेमाविषयीचे त्यांच्या प्रियसीचे आलेले आहेत, अगदी भावस्पर्शी विचार या कवितेमध्ये कवीचे आलेले आपणाला दिसून येतात. तर कविता क्रमांक 6 दवात आलीस भल्या पहाटे. कवींचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊ. कवीचं नाव बासी मर्ढेकर, जन्म 1909 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1956 मध्ये झाला. बघा, बासी मर्ढेकर यांचं पूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असं आहे. सातारा जिल्ह्यात मर्ढे या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचं साहित्य, मराठी साहित्यातील योगदानही खूप मोलाचं आहे. तर बघा, कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, भावोत्कोट तरीही चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वतःच्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला. त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील व क्रांतदर्शी होती. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी ख्याती त्यांना लाभली. शिशिरागमन, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह. रात्रीचा दिवस, तांबडी माती व पाणी या 3 कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. काव्य कलाविषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणीवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकले. मराठी काव्य क्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने घडविले आहे. म्हणूनच त्यांना दुसरे केशवसूत म्हटले आहे. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक लेखन प्रसिद्ध. त्यांचे सौंदर्यशास्त्राविषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजले. बघा, कवी बासी मर्ढेकर यांच्या काव्यातील व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ते एक कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, परिवर्तनवादी कवी म्हणून ते ओळखले जाते. आणि केशवसुतानंतर काव्यक्षेत्रामध्ये परिवर्तन करणारे किंवा आमूलाग्र बदल करणारे कवी जर कोण असतील तर ते म्हणजे बासी मर्ढेकर. आणि बासी मर्ढेकरांनाच दुसरे केशवसूत असं म्हटलं जातं. बघा, दुसरे केशवसूत हे बिरुद त्यांना या ठिकाणी त्यामुळेच दिलं गेलेलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा, शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. सौंदर्य आणि साहित्य हा त्यांचा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. बघा, या कवितेचं वैशिष्ट्य काय, त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य काय, या कवितेचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या संबंध काव्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर बघा, त्यांची कविता भावोत्कोट तरीही चिंतनशील कविता आहे. वर्तमान परिस्थितीवर जहाल भाष्य त्यांच्या कवितेमधून आपल्याला दिसून येतं. अंतर्विरोधी प्रतिमा सृष्टी त्यांची काव्यामध्ये
ठासून भरलेली आपणाला दिसून येते. आधुनिक अनोखी प्रतीके यांचा वापर त्यांच्या कवितेमध्ये आपणाला दिसून येतो. अशा प्रकारे त्यांचं कवीचं व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य, कवीची ग्रंथसंपदा आणि कवींचं वैशिष्ट्य हे आपण या ठिकाणी बघितलं. तर या प्रस्तुत कवितेमध्ये कवीच्या मनातील विचार मांडलेले आपणाला दिसून येतात. कवी दवात आलीस भल्या पहाटी. बघा, या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे थोडक्यात सांगतो मी. प्रियसीच्या प्रत्यक्ष किंवा स्वप्नातील आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन, प्रियसीच्या विभ्रमाचे म्हणजे अनेक पैलू भावोत्कट वर्णन केले आहे. बघा, कवीची जी प्रियसी आहे त्या प्रियसीचं प्रत्यक्ष अथवा तिचं स्वप्नातलं जे काही आगमन आहे म्हणजे तिचं जे काही येणं आहे आणि त्या येण्याच्या आगमनाची आठवणींचे भावरम्य वर्णन कवीने प्रस्तुत कवितेमध्ये चितारलेले आहे. प्रियसीचे जे काही अनेक पैलू आहेत तिच्या स्वभावाचे ते पैलू कवीने भावोत्कट वर्णन या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. प्रियसीच्या भेटीची आतुरता, उल्हास व व्याकुळता या प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे उत्कट रेखाटन प्रस्तुत कवितेत सौंदर्यपूर्ण शब्दशैलीत कवींनी केलेले आपणाला दिसून येते. बघा, कवीची जी प्रियसी आहे तिच्या भेटीची त्यांना आतुरता लागलेली आहे, त्याचा त्यांना उल्हास हा होत आहे आणि तितकीच व्याकुळताही त्यांच्या या शब्दरचनेमध्ये किंवा या काव्यामध्ये आपणाला दिसून येते. म्हणजे प्रेमातील जे काही परस्पर विरोधी भावनांचे उत्कट रेखाटन कवीचे या कवितेमध्ये आपणाला दिसून येते आणि सौंदर्यपूर्ण शैलीत वर्णन हे त्यांचं या कवितेमध्ये आपणाला दिसून येतं. आणि यातूनच कवीचं म्हणजे बासी मर्ढेकरांचं कविमन तरल व हळवी भावनावस्था या कवीची प्रगट झालेली दवात आलीस भल्या पहाटी या कवितेमध्ये आपणाला दिसून येते. तर अशा प्रकारची थोडक्यात मध्यवर्ती कल्पना आहे. तर बघा, प्रस्तुत कविता म्हणजे प्रियसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य वर्णन आहे. पहाटेच्या संधिकाली कवीचे प्रियसीशी दृष्टी झाली. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील, त्यामुळेच भेटीचे स्वरूप दूरच होते. प्रियसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. तिचे चालण्याचे सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हासित झाली. परंतु हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली. यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने प्रस्तुत कवितेत केले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात या कवितेचा म्हणजेच दवात आलीस भल्या पहाटी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण बघितली. आता कविता बघा, मी कवितेचं वाचन करतो. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरिता आपुल्या, तरल पावलांमधली शोभा. अडलीस अनिक पुढे जरासी हसलीस. मागे वळूनी पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा.
डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा। अनोळख्याने ओळख कैसी, अनोळख्याने ओळख कैसी, गत जन्माची द्यावी सांग। कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग। तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या। तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या। दवात आलीस भल्या पहाटी, दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेने शोभेत एकदा। जवळून गेलीस पेरीत आपुल्या, मंद पावलान मधल्या गंधा। अशा प्रकारची या ठिकाणी कविता आहे। दवात आलीस भल्या पहाटी ही कविता आपल्याला मर्ढेकरांची कविता या कविता संग्रहातून अभ्यासासाठी घेण्यात आलेली आहे। तर सविस्तर कविता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू, अभ्यासू। तर आज या ठिकाणी आपण थांबू। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।